नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की डीप वॉटरिंग काय असते, अजून डीप वॉटरिंग उन्हाळ्यात करण्याचे फायदे काय असतात. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात पहिले जे मित्रांनो डीप वॉटरिंग काय असते ते तुम्हाला सांगून देतो. तर डीप वॉटरिंग म्हणजे काय असते मित्रांनो की झाडाला खूप चांगल्याने डीपमध्ये पाणी टाकणे. म्हणजे जसं आपण फ्रिक्वेंटली वॉटरिंग करत असाल, एक असते फ्रिक्वेंटली वॉटरिंग करणं, अजून दुसरं असते मित्रांनो डीप वॉटरिंग करणं. तर फ्रिक्वेंटली वॉटरिंग जे असते मित्रांनो ते आपल्याला हिवाळ्यात अजून पावसाळ्यात खूप कामाचं असते, अजून हिवाळ्यात जास्त असते. कारण पावसाळ्यात आपल्याला माहीत आहे मित्रांनो की पाऊस खूप जास्त पडत असते. तर पाणी झाडाला तसंच मिळते, आपल्या जे बाहेरचे सगळे झाडं असतात गार्डनचे, म्हणून आपण त्यांना जास्त पाणी टाकत नाही. तर हा एक पॉईंट झाला. तर फ्रिक्वेंटली म्हणजे पाणी जास्त टाकायची आपल्याला गरज नाही पडत पावसाळ्यात. मग दुसरं आहे की फ्रिक्वेंटली वॉटरिंग म्हणजे पावसाळ्याचं क्लिअर झालं की पावसाळ्यात जास्त पाणी लागत नाही. तर जेव्हा गरज असली किंवा ऊन पडत असेल पावसाळ्यात, अजून आपले झाडं वाळले असतील तर तेव्हाच म्हणजे झाडाची माती वाळली आहे तेव्हाच आपण पाणी टाकतो झाडाला, नाही तर पावसाळ्यात आपण पाणी नाही टाकत. मग फ्रिक्वेंटली वॉटरिंग जे आहे मित्रांनो हिवाळ्यात काम येते. फ्रिक्वेंटली वॉटरिंग म्हणजे काय असते की झाडाला खूप म्हणजे जास्त पाणी नाही टाकणे, थोड्या थोड्या दिवसातनं. म्हणजे आज तुम्ही थोडंसं पाणी टाकलं झाडाला, मग नेक्स्ट दिवशी पुढच्या दिवशी तुम्ही थोडं पाणी टाकलं, असं थोडं थोडं पाणी देण्याची जी पद्धत आहे मित्रांनो त्याला फ्रिक्वेंटली वॉटरिंग म्हणतात. अजून ही जे आहे मित्रांनो हिवाळ्याच्या केसमध्ये खूप चांगलं असते, पण मित्रांनो हे उन्हाळ्यात अजिबात चांगलं नसते. अजून झाड येणे वाळू शकते किंवा झाडला असे सनबर्न्स होऊ शकतात, समजा तुम्ही फ्रिक्वेंटली वॉटरिंग केली तर उन्हाळ्यात मित्रांनो तुम्हाला जे आहे डीप वॉटरिंगची जी पद्धत आहे ती यूज करायला पाहिजे, खूप चांगली राहील झाडासाठी. तर आता जे डीप वॉटरिंग आहे आपण त्याच्यात थोडीशी माहिती पाहून घेऊ की काय असते, अजून कसं केलं जाते. तर जसं फ्रिक्वेंटली वॉटरिंगचं मी तुम्हाला सांगितलं त्याचंच आता अपोजिट आहे आपलं डीप वॉटरिंग. डीप वॉटरिंग म्हणजे काय आहे की झाडाला खूप चांगल्याने पाणी देणे. तर जसं कुंड्याच्या ह्याच्यात आपण हे जास्त चांगल्याने पाहू शकतो, जसं माती जे जमिनीत लागलेले झाड आहे त्यांना तर आपण पाणी टाकत राहू तर ते जमिनीतच त्याचं पाणी जात राहते. तर ॲज आपल्याला तेवढं त्याच्यात ऑब्झर्व नाही होत डीप वॉटरिंग. पण जे कुंड्यांमध्ये पॉट्समध्ये आपण जे झाडं लावून ठेवलं आहे त्याच्यात आपण हे खूप इझिली आयडेंटिफाय करू शकता. तर त्याचं काय असते मित्रांनो डीप वॉटरिंगचं की जसं सगळ्यात पहिले डीप वॉटरिंग करायची आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये, हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट डीप वॉटरिंग म्हणजे काय असते मित्रांनो की रोज थोडं थोडं पाणी नाही टाकायचं झाडाला, एकाच वेळेस चांगल्याने पाणी देऊन द्यायचं आणि मग नेक्स्ट दिवशी पाहायचं, समजा माती वाळलेली दिसत आहे तर पाणी टाकायचं, नाही तर मग झाडाला नाही पाणी टाकायचं. पण उन्हाळ्यात आपल्याला झाडाला रोजच पाणी टाकायचं आहे, प्लस आपल्याला डीप वॉटरिंग पण करायचं आहे. असं नाही की वरती फक्त हलकंसं पाणी आपण टाकून दिलं, झाडाला असं शिंपडून टाकलं किंवा झाडाचे पानं ओले करून टाकले, तर हे अजिबात करायचं नाही आहे. हे झाडासाठी चांगलं नसते उन्हाळ्यामध्ये. तर हे पॉईंट नक्की लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला डीप वॉटरिंग करायचं आहे. डीप वॉटरिंग म्हणजे आता कुंड्याच्या याच्यात जास्त ऑब्झर्व केल्या जाते, जमिनीच्या याच्यात नाही केल्या जात, तेवढं मी तुम्हाला आधीच सांगितलं. तर कुंड्यामध्ये कसं करू शकता मित्रांनो, आपल्याला झाडाला तोपर्यंत पाणी टाकायचं आहे जोपर्यंत मित्रांनो हे जे आपण खाली जे ड्रेनेज होल्स म्हणजे जे हे छिद्र बनवतो आपण कुंड्यांमध्ये मित्रांनो, हे खाली अजून आजूबाजूला पण प्लास्टिकच्या पॉट्स किंवा हे असे आपण मातीचे जे पॉट्स पाहू शकता किंवा जे असतात आपले सिरामिक वगैरेचे पॉट्स असतात, तर त्याच्यात आपण असे होल्स बनवतो. तर त्या होल्सपर्यंत म्हणजे या ड्रेनेज होलपासनं जोपर्यंत मित्रांनो पाणी वाहत नाही, बाहेर पाणी ड्रेनेज होलच्या येत नाही, तोपर्यंत चांगल्याने झाडाला पाणी टाकायचं आहे. हे असते मित्रांनो डीप वॉटरिंगची पद्धत. तर हेच डीप वॉटरिंगची जी पद्धत आहे मित्रांनो आपल्याला उन्हाळ्यात सगळे जे झाडं असतात त्याच्यात वापरायची. अजून रेग्युलर वॉटरिंग उन्हाळ्यात नक्की करायचं आहे. अजून जे हे डीप वॉटरिंग आहे मित्रांनो याची पद्धत उन्हाळ्यामध्ये नक्की वापरायची. डीप वॉटरिंग म्हणजे अजून एकदा सांगून देतो, फ्रिक्वेंटली वॉटरिंगचं सांगितलं की तुम्हाला असं हलकं हलकं पाणी नाही टाकायचं, रोज पाणी टाकायचं आहे पहिला पॉईंट, आणि दुसरा पॉईंट चांगल्याने टाकायचं आहे. डीप वॉटरिंगचा अर्थ काय आहे की पाण्याला खूप चांगल्याने डेप्थमध्ये पाणी देणे, म्हणजे झाडाला तोपर्यंत पाणी देणे जोपर्यंत मित्रांनो याच्या जे खालचे ड्रेनेज होल्स आहेत त्याच्यापासनं जे ड्रेनेज होलपासनं पाणी आहे ते बाहेर येत नाही, तोपर्यंत तुमच्या झाडाला पाणी टाकायचं आहे. तर ही डीप वॉटरिंगची पद्धत झाली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्या झाडाला डीप वॉटरिंग करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की डीप वॉटरिंग काय असते, अजून हे उन्हाळ्यात तुम्हाला का करायचं गरजेचं आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने, आत्ता इथे थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर इथे येऊन पण जाईल. त्याही चॅनलच्या लोगोला क्लिक करून नक्की त्या चॅनलवर जा, त्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यावर आधीच मी झाडासंबंधित खूप सारे व्हिडिओज टाकून ठेवले आहेत, तर तोही चॅनल नक्की पाहाल. अजून मित्रांनो आता इथे तुम्हाला स्क्रीनवर इथे प्लेलिस्ट पण येत असेल, खूप चांगले खतं सांगितलेले आहेत, तर या प्लेलिस्टवर नक्की क्लिक करा, अजून ते व्हिडिओज पण नक्की पहा.
अजून व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही पण प्रश्न विचारायचे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.